आज मार्गशीर्षचा दुसरा गुरुवार आणि श्री दत्त जयंती सुद्धा होती. तर घरातलं सर्व काही उरकून आता इकडं गावामध्ये ना श्री दत्त जयंतीला आले होते आणि मला यायच्या अगोदर पाळण्याला आरती झाली होती. मला यायला जरा उशीरच झाला, कारण मला आरतीला आणि पाळण्याला यायचं होतं, पण काही उशीर झाल्यामुळे ते सर्व काही होऊन गेलं. म्हणलं ठीक आहे, मुलांना घेऊन. आणि आज आहोसुद्धा होते. मागच्या वर्षी मुलांना आणि मैत्रिणींनी आम्ही मिळूनच आलो होतो, पण ह्या वर्षी आहोसुद्धा सोबत होते. छान असं पोरांना सुद्धा पाया वगैरे पडायला लावले आणि इथं महाप्रसाद सुद्धा असतो पाळणा वगैरे आरती वगैरे झाल्याच्या नंतर. आणि गर्दी तर तुम्ही बघू शकता, खूप जास्त गर्दी होती, कारण महाप्रसाद असल्यामुळे लोक लांबून लांबून इथं दर्शनासाठी येतात. आणि इथं भजन वगैरे कीर्तन वगैरे सुद्धा चालू होतं. आणि जेव्हाही महाप्रसादासाठी जेवढी गर्दी होती तेवढंच इथं भजन वगैरे कीर्तन वगैरे ऐकण्यासाठी सुद्धा गर्दी होती. आणि जेव्हाही असं कीर्तन म्हणा किंवा भजन म्हणा, जेव्हा पण आपल्या आजूबाजूला चालू असतं ना, तेव्हा एक पॉझिटिव्हिटी निर्माण होते. आणि माझ्या माहेरीसुद्धा पहिल्यांदा असे भजनाचे वगैरे कार्यक्रम वगैरे व्हायचे, त्यामुळे लहानपणापासूनच मला असं भजन कीर्तन वगैरे ह्या गोष्टींची आवड आहे. कारण जेव्हाही आपल्या घरामध्ये काहीतरी शुभ कार्य घडत असेल किंवा असणार असेल ना, त्या दिवशी आपण जर भजनाचा कार्यक्रम वगैरे ठेवला ना, तर खरंच खूप छान वाटतं, एकदम घर प्रसन्न होऊन जातं. आणि देवाचं थोडंसं घरामध्ये ना गजर हा झालाच पाहिजे. तर त्यानंतर इथे ना आता सर्वजण महाप्रसादासाठी बसले होते आणि खूप जास्त गर्दी होती. गर्दी बघून तर असं वाटलं की आपला नंबर तर काही लवकर लागणारच नाही आहे, पण म्हणलं चला थांबूया थोड्या वेळ, भेटेलच महाप्रसाद आहे, त्याच्यामुळे थोडंसं थांबूया. आणि बघू शकता गर्दी खूपच जास्त होती आणि सर्वांचं चाललं होतं लाईनीने दर्शन वगैरे घ्यायला. मागच्या वर्षी लवकर आले होते, त्यामुळे लवकर सर्व गोष्टी झाल्या होत्या. आणि बघू शकता जेवणामध्ये पुरी, शिरा, आपली हरभऱ्याची बटाट्याची वांग्याची भाजी, जिरा राईस, जेवण वगैरे छान असं केलं. आणि हे गाडी आणायला गेले तोपर्यंत मी आणि स्वरा ह्यांची वाट बघत थांबलो होतो. आणि उद्या हा व्हिडिओ डायरेक्ट मी दुसऱ्या दिवसाचा कंटिन्यू केलेला आहे. घरी आल्यावर काही शूट घ्यायची इच्छा झाली नाही, कारण खूप दिवसापासून मला घरामध्ये एक वस्तू घ्यायची होती. तर म्हणलं चला वाघोली रोडला नवीन असं वीर फर्निचर म्हणून झालं आहे, तिथंच आलो होतो बघण्यासाठी. जी काही वस्तू घेणार आहे ती तुमच्याबरोबर नक्की शेअर करेल. आता फक्त बघण्यासाठी वगैरे गेले होते, कारण ह्यांना टाईम होता, तर म्हणलं चला बघूया आणि घेतल्याच्या नंतर सांगतेच तुम्हाला. चला भेटूया उद्या, बाय.